कल्पना करा, एक व्हिडिओ दिसतोय, तो तुमच्या पाहिजे असलेल्या शेअर मार्केटचा तज्ञच आहे. तो म्हणतोय आज हे स्टॉक घ्या, उद्या ते दुप्पट होईल. तुम्ही विश्वास ठेवता. तो तज्ञ खरा नव्हता, फेक होता, बनावट होता आणि तुमचे पैसे हिरावले गेले. महाराष्ट्राच्या हृदयात मुंबईत नुकतंच एक असा घोटाळा उघड झाला आहे. रुपये 3 कोटींचा डीप फेक ट्रेडिंग घोटाळा झाला आहे आणि हा आता एकच प्रकरण नाही. इतरही कालांतरावर असे अनेक प्रकार उघडले आहेत. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. आज आपण पाहणार आहोत कसा हा घोटाळा झाला, कोणी केला, पोलिसांनी उशीर केला आणि आपल्याला काय शिकायला मिळाले. सुरू करूया. आपल्या देशात इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. सोशल मीडिया, ऍड्स, व्हिडिओ सगळं सहज आपल्या हातात आहे. सायबर क्राईमचा त्या नव्या पायरीवरचा खेळ. त्या नव्या खेळात यंत्रणा आहे, डीप फेक व्हिडिओ, फेक ट्रेडिंग ऍप्स, फेक ऍड्स आणि आपला विश्वास. हा घोटाळा फक्त आर्थिक नसून आपल्या आयुष्यात, आपल्या मनात, आपल्या सुरक्षेतही धोकादायक आहे. आता थोडक्यात पाहूया ही कथा. मुंबई ठिकाणी मुंबई शहर या प्रकरणाने उघडी घेतली. वृत्तानुसार एक नामांकित डिजिटल मार्केटिंग कंपनी बेंगळुरूमधली आणि तिचे उच्च पदस्थ कर्मचारी या खेळात होते. हे कर्मचारी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म्सवर फेसबुक, इंस्टाग्राम अशा ऍड आयडियाचा बेकायदेशीर प्रवेश देत होते. या प्रवेशाचा वापर करून परदेशी, विशेषतः चीनशी संबंधित गटांना सुविधा देत होते. त्यामुळे आमिष दाखवून हे स्टॉक घेतल्यावर तुमचं करोडोचा नफा होणार आहे अशी जाहिरात केली गेली. अटक झालेल्या प्रमुख आरोपींमध्ये जिजिल सायबेस्टियम, दीपायन बॅनर्जी, डॅलियम अरुघुमन हे 3 बेंगळुरूमधील तसेच चंद्रशेखर भीमसेन नाईक यांना ठाण्यातून अटक करण्यात आलं. पोलिसांनी तब्बल अंदाजे 3 कोटी इतकी रक्कम भारतीय व दुबई चलनामध्ये स्वीकारली गेली असल्याची माहिती मिळाली आहे. IT ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 66 अशा ऍक्ट अनेक कलमे लागू झाले आहेत. सायबर सेलचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी नागरिकांना हे आवाहन केलं आहे. व्हिडिओ पाहताना त्याची सत्यता तपासा. कष्टाने कमवलेला पैसा अशा लोकांच्या हाती जाऊ देऊ नका. 1. डीप फेक व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये खऱ्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज वापरून बनावट व्हिडिओ तयार करणे, ज्यामुळे लोकांना वाटतं की त्या खऱ्या व्यक्तीचे वास्तव आहे. उदाहरणार्थ, केवळ काही महिन्यापूर्वीच देशातील प्रमुख स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आवाजाचा चेहऱ्यावरचा डीप फेक व्हिडिओ आढळला आहे. या प्रकरणातही व्हिडिओमध्ये तज्ञ म्हणून दिसणारी व्यक्ती वास्तव नव्हती, पण लोकांनी ती छाप मानली आहे. 2. सोशल मीडिया ऍड आयडीचा गैरवापर. आरोपांनी फेसबुक, इंस्टाग्राम ऍड आयडीचा अनधिकृत प्रवेश मिळवला आणि तो परदेशी नेटवर्कला उपलब्ध करून दिला. अशा प्रकारे गुन्हेगारांना प्रचंड लोकांपर्यंत पोहोच मिळाली, ज्यामुळे फसवणूक सहज शक्य झाली. उच्च परतावा दाखवणे, नंतर पैसे मागणे, लोकांना लगेच दुसऱ्या दिवशी नफा झाला आहे हे दाखवले गेले. उदाहरणार्थ, व्हिडिओ, स्क्रीनशॉटमध्ये त्यामुळे विश्वास वाढला. नंतर तेव्हा व्यक्ती पैसे वाढवायचा विचार करतात किंवा काढायचा प्रयत्न करतात, तेव्हा सेवा शुल्क, टॅक्स, वितरण शुल्क असे कारणे देत अतिरिक्त पैसे मागितले जातात आणि पुढे संपर्क बंद होतो. ही पद्धत इतर फसवणूकमध्येही दिसली आहे. 4. बहु हातीलेखन व आंतरराष्ट्रीय हस्तांतरण. पैसे विविध खात्यांवर देशांतर्गत तसेच दुबई आणि परदेशी चलनांमध्ये हलवले गेले असल्याचे तपासात समोर आले आहे. अशा प्रकारच्या हातीलेखनामुळे गुन्हेगार ओळखणे जास्त कठीण झाले आहे. या प्रकरणातील पोलीस कारवाईची माहिती खाली आहे. पुढील तपासण्यात आले आहे की ही फसवणूक देशातील पहिली डीप फेक ट्रेडिंग घोटाळ्यापैकी एक आहे आणि त्यांनी आपला असा दावा केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेंगलोरमधील कंपनीने 4 उच्च पदस्थ कर्मचारी आणि ठाण्यातील एक आरोपी सायबर सेल तपास सुरू आहे. पुढील भाग म्हणजे खात्यांचा मागोवा, पैसे प्रवाह चेक करणे, संबंधित परदेशी नेटवर्क शोधणे. या प्रकरणाचा परिणाम इतका मोठा आहे की सध्या नागरिकांमधून विश्वास हरवला जातोय. अचानक सोपे पैसे कमवा या घोषणाकडे जास्त जण वळत आहेत, त्यामुळे धोकाही वाढत आहे. 3 कोटीचे या प्रकरणाने सायबर पोलिसांनीही थक्क केले आहे, कारण हा प्रकार अगदी तांत्रिक व गुंतागुंतीचा आहे. हा प्रकरण इतरही शहरात किंवा राज्यात असलेला समान तंत्रज्ञानाच्या फसवणुकांशी पात्र आहे, त्यामुळे व्यापक दृष्टीने पाहायला हवे. उदाहरणार्थ, डीप फेक व्हिडिओ वापरून गुंतवणूक करणाऱ्यांचा अन्न प्रकरण. हे केवळ आर्थिक फसवणूक नाही, विश्वास आणि सुरक्षेचा प्रश्न आहे. जेव्हा बनावट तज्ञ व्हिडिओत दिसतात तेव्हा लोक त्यांना खरे मानतात, पण ते खरे नसतात. ज्याप्रमाणे ही कथा घडली त्यातून आपण काही महत्त्वाचे धडे घेऊ शकतो जे तुमच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरतील. 1. जाहिरात व व्हिडिओ पाहताना सावध व्हा. ऑनलाईन जाहिरातीमध्ये दुप्पट पैसे, 1 महिन्यात करोडची गॅरंटी असेल तर लगेच त्वरित शंका उठवा. तज्ञांनी प्रकाशित केलेली व्हिडिओ माहिती वेळोवेळी तपासा. हे खरे आहे की नाही
त्या व्यक्तीचा अधिकारपत्र, त्याचा खात्रीचा स्रोत आणि अधिकृत वेबसाईट किंवा सोशल मीडिया पेज तपासा. 3. सोशल मीडियावर दाखवलेले मोठे नफा अचानक झालेले दाखवणे म्हणजे 99% फेक शक्यता. वास्तविक गुंतवणूक म्हणजे धैर्य, वेळ, अभ्यास. तू आज पैसे घालतोस, उद्या मोठा नफा असा विचार चुकीचा आहे. 4. ऍप, सोशल मीडिया लिंक आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची विश्वसनीयता तपासा. अधिकृत गुंतवणूक प्लॅटफॉर्मचा लिस्टिंग URL, संशयजनक नाव नाही ना हे रिव्ह्यू चेक करा. 5. व्यक्तिगत माहिती किंवा बँकची माहिती सोशल मीडियावर जाहिरातींना देऊ नका. जर फोन मेसेजेस मध्ये अतिशय होयदार संधी, आजच म्हणून बँक खाते, कार्ड, UPI दे अशी मागणी असेल तर त्यावर लगेच शंका ठेवा. 6. तक्रार करणे विसरू नका. जर तुमच्यावर किंवा तुमच्या परिचितावर अशा प्रकारची फसवणूक झाली असेल तर लवकरात लवकर सायबर पोलीस ठाण्यात किंवा 1930 सायबर हेल्पलाईनवर संपर्क करा. काळ लावत बसू नका, वेळ नाही. या प्रकरणात पुढे काय होण्याची शक्यता आहे आणि जनता काय लक्ष ठेवायला हवी हे पाहूया. पोलीस खात्यांचा मागोवा घेत आहेत. पैशांचे प्रवाह शोधणे, मूळ ओळखणे, आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा तपास करणे. आरोपींच्या विरुद्ध वकील किंवा तपास यांच्यात विधी प्रक्रिया सुरू होईल. जप्ती, फ्रीजिंग, दोष सिद्धी व इतर कायदेशीर कारवाई होतील. पत्रकारितेत किंवा सामाजिक माध्यमात अशा प्रकरणाबाबत जनजागृती वाढेल. आपण सर्वजण सजग होतोय. गुंतवणूक क्षेत्रातील नियमन आणि सोशल मीडिया कंपन्यांच्या धोरणांमध्ये सुधारणा अपेक्षित आहे, कारण अशी तंत्रे वाढत चाललेली आहेत. इथे एक विचार करा. तुमच्या समोर येतो एक व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये दिसतो एक तज्ञ ज्याने यशस्वी लोकांचा फोटो दाखवला. मी हे स्टॉक घेतले आणि उद्या करोडपती झालो असं सांगतो. तुम्ही विचार करता मी पण त्याच पायावर पोहोचू शकतो. पुढे तो म्हणतो आजच खरेदी करा, उद्या मोठा नफा आहे. तुम्ही डरवून कोणाला सांगू शकत नाही. थोड्या दिवसांनी तुम्हाला एक नफा दिसतोय. व्हिडिओमध्ये, ग्राफमध्ये, स्क्रीनशॉटमध्ये. तुम्हाला समाधान वाटतो. मग जेव्हा पैसे काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अडचण येते. सेवा शुल्क नाही, टॅक्स नाही तर पैसेही काढू शकत नाही असं म्हणतात. संपर्क बंद होतो. आपण गुंतवलोय हे लक्षात येतं आणि तुमच्या संघटनेतून, तुमच्या मित्रमंडळातून, तुमच्या खात्यातून रुपये गहाळ होतात. हे कधी कधी फोटोरेखेबद्दलचं दृश्य नव्हे, हे तुमचं वास्तव्य आहे. या प्रकरणात आरोपींच्या हाताखाली हजारो लोक असू शकतात. पुढची शिकार आपलीही असू शकते. त्यामुळे थोडा थरार, थोडी सावधगिरी हे दोन्ही गरजेचं आहे. या प्रकरणात आपल्याला 3 मुख्य गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. डीप फेक, सोशल मीडिया ऍड्स, आंतरराष्ट्रीय व्यवहार हे सर्व आपल्या सर्वसाधारण आयुष्यात येऊ शकतात. मोठा नफा हे आकर्षक आहे, पण समान प्रमाणात धोका आहे. फसवणूक झाल्यावर त्वरित पुढे पाऊल उचलणे, न जुमान घेणे. आपण हे झालं गेलं किंवा कुणी जाणतो असं वाटतंय तर लगेच सायबर पोलीसकडे संपर्क करा. तक्रार नोंदवा, हे खूप महत्वाचं आहे. आज आपण पाहिलं करोडोंच्या फसवणुकीची कथा, जिथे आवाज, चेहरा, व्हिडिओ हे सर्व काही बनावट आहे. जर बनावट झाले तरी परिणाम खरे आहेत. आपण सजग राहू शकतो, थांबू शकतो, तपासू शकतो आणि महत्वाचं म्हणजे गुलामीच्या रूपात न पडू शकतो. या माहितीपूर्ण प्रवासासाठी धन्यवाद. तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक सायबर क्राईमची कथा घेऊन येऊ. तोपर्यंत बघत राहा, वाचत राहा आणि इतरांनाही सांगत राहा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.